वर महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी आरोपांचा बॉम्ब टाकला। पुण्यातील पार्टीच्या ठिकाणाहून पोलिसांनी 10 मोबाईल जप्त केले होते। त्यातील एका मोबाईलमध्ये महिलांचे अश्लील फोटो सापडल्याचा दावा चाकणकरांनी केला। चित्रपटात काम देण्याच्या बहाण्याने अनेक मुलींसोबत लैंगिक अत्याचार झाल्याचा गंभीर आरोपही चाकणकरांनी केला। पुणे पार्टी प्रकरणात अनैतिक मानवी तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यता चाकणकरांनी व्यक्त केली। या संपूर्ण प्रकरणात खेवलकरांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणीही चाकणकरांनी केली आहे। या मोबाईल फोन मधल्या हिडन फोल्डर मध्ये 252 व्हिडिओ सापडले। त्यामध्ये 1497 फोटो असे एकूण 1779 फोटो व्हिडिओ आहेत। या व्हिडिओमध्ये पार्टीचे तसेच मुलींसोबत अतिशय अश्लील मुलींचे नग्न फोटो हे या व्हिडिओमध्ये आहेत। मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे। या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो, सिनेमामध्ये काम देतो, शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं, तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चाचे सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते। या मोबाईलमध्ये जे व्हॉट्सॲप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण 7 मुली आढळून आल्या। या मुलींची नावं 7ही मुलींची नावं आरुष या नावाने सेव्ह केलेली होती। म्हणजे आरुष या नावाची व्यक्ती या मुलींचं ह्यूमन ट्रॅफिकिंग करत होते। तेव्हा अतिशय गंभीर असे आरोप आणि दावे चाकणकर यांनी केलेले आहेत। काही आक्षेपार्ह चॅटिंग झालेलं आहे आणि प्रांजल खेवळकरांबाबत रुपाली चाकणकरांनी खुलासा करताना या सगळ्यामध्ये अनैतिक मानवी तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यताही व्यक्त केलेली आहे। जे 10 मोबाईल जप्त केलेले होते या 10 मोबाईलमध्ये काही आक्षेपार्ह गोष्टी आढळून आल्याचं रुपाली चाकणकर म्हणतात। आपल्याला याबाबत प्रतिक्रिया देण्यासाठी सुषमा अंधारे शिवसेना ठाकरे पक्षाच्या नेत्या आपल्या सोबत आहेत। सुषमाताई, अतिशय गंभीर असे आरोप महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलेले आहेत की अनैतिक मानवी तस्करीचं रॅकेट असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे। गँगवॉर असतं ना दादा, गँगवॉर जे अंडरवर्ल्डचं वगैरे युद्ध चालतं, त्याच्यामध्ये सुद्धा एक नियम असतो की 2 गुंड एकमेकांना भांडतात त्यावेळेला त्याच्या कुटुंबियांना हात लावायचा नसतो। मला चाकणकर बाईंचं कौतुक वाटतंय फार आणि त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते। इतक्या गलिच्छ पद्धतीचं राजकारण त्या कशा काय करू शकतात। चाकणकर बाईंना कदाचित माझ्याकडे खूप प्रश्न आहेत विचारण्यासारखे, पण आपल्याकडे रिॲक्शन ऐकायला वेळ कमी आहे, त्यामुळे मी याची बैजवार पत्रकार परिषद घेऊन अनेक प्रश्न उपस्थित करेल। पण तुर्तास एवढं नक्कीच की एरवी कोथरूड मधल्या पोरी न्याय मागून दमल्या, त्या पोरींच्यासाठी चाकणकरबाईंना बाहेर यायला वेळच मिळाला नाही। आणि याची एक भली मोठी यादी मी काढू शकते की ज्या बायकांनी टाहो फोडले आणि चाकणकरबाईंना वेळच मिळाला नाही, त्या बाई खडसे महाजनांच्या युद्धामध्ये स्वतःचा स्कोअर सेटल करायला ज्या तत्परतेने पुढे आलेल्या आहेत, परंतु असा स्वतःचा स्कोअर दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून सेटल करणं याला पराक्रम आणि पुरुषार्थ म्हणत नाहीत। चाकणकरबाईंनी आत्ता जे केलंय ते अत्यंत गलिच्छ राजकारण केलंय, अत्यंत गलिच्छ। मुळात त्यांना राजकारण कळतच नाही, त्यांना बाकी काही तर कळत नाहीच नाही। हा फक्त आणि फक्त सत्ता आणि पैशाचा उन्माद आहे, तो उन्माद त्यांनी दाखवलेला आहे। पण सुषमाताई, या सगळ्याकडे जर बघायचं झालं तर त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत, त्यामुळे स्वाभाविक एक जबाबदारीचं पद त्या घेतात आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी काय संबंध आहे चाकणकरचा? संबंध काय? मुळात चाकणकरचा संबंध कसा येतो या सगळ्या प्रकरणात? तुम्ही पार्टी झाली म्हणालात, तिकडे ड्रग्सचा विषय आहे म्हणालात, नार्कोटिक्स आणि त्या सगळ्या डिपार्टमेंटचा हा विषय आहे, ते डिपार्टमेंट या संबंधाने काय त्या प्रेस घेईल? चाकणकरबाईचा काय संबंध आहे? बेगाने शादी में अब्दुल्ला काय को दिवानी बन रही है? संबंधच काय येतो चाकणकरचा या सगळ्या प्रकरणामध्ये बोलायचा? कोण चाकणकर? चाकणकरकडे एखादी बाई आली फिर्याद घेऊन म्हणून चाकणकरबाई पुढे आली। एखादी जरी बाई आली असेल तर चाकणकरबाईने ते नाव प्रकाशित करावं किंवा अरे ओढणी बांधून तरी ती बाई पुढे आणून म्हणावं। हलकटपणाची काही म्हणजे काही सीमा असते
किती खालच्या पातळीला जावं तशी तर काय म्हणजे त्यांची जाऊ द्या त्याच्यावर न बोललेलं बरं. पण काय आपल्याला गलिच्छ असं म्हणायचं राजकारण की आहे? केवळ तिकडे रोहिणी खडसे आहेत, दुसरीकडे महाजन आणि खडसे यांचा सुरू असलेला सगळा वाद यामध्ये कुठेतरी त्या आपल्या हात धुवून घेतात असा आपला आरोप आहे. स्पष्टपणे पुन्हा एकदा सांगते, खडसे महाजन यांच्या जो काही कोल्ड वॉर चालू आहे या कोल्ड वॉर मध्ये चाकणकरबाई स्वतःचा स्कोअर सेटल करून घेत आहेत. चाकणकरबाईकडे स्वतः लढण्याची हिंमत नाही. चाकणकरबाईला मानणारा स्वतःचा असा वर्ग नाही. चाकणकरबाईंनी मधल्या काळामध्ये ज्या पद्धतीने स्वतःच्या समर्थनार्थ स्वतःच्याच बंगल्यासमोर बायका उभ्या केल्या होत्या, त्या बायका तद्दन त्यांच्याच पक्षाच्या त्यांच्याच हुजरे मुजरे करणाऱ्या बायका होत्या. महाराष्ट्रातल्या पक्षविरहित दुसऱ्या कुठल्याही बायका नव्हत्या. त्यामुळे चाकणकरबाई या क्लिअर कट स्कोअर सेट करतायत आणि विशेष ती प्रेस आजच व्हावी. सकाळी राहुल गांधी इतक्या मोठ्या प्रमाणातली प्रेस करतात, त्याच्यावरची चर्चा होण्याच्या ऐवजी चाकणकरबाईंना आत्ता बॉम्ब फोडायची वगैरे लहर येते. अरे वा, अचानक आजच काय टायमिंग आहे, सुंदर टायमिंग आहे. सुषमाताई, याच्याकडे तुम्ही जरी राजकीय दृष्ट्या पाहत असला तरी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जे आरोप केलेले आहेत की ज्यामध्ये त्यांनी सांगितलं की आक्षेपार्ह चॅटिंग झालेलं आहे, मुलींना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं, पिक्चरमध्ये चित्रपटामध्ये काम देण्याचं आमिष दाखवण्यात आलं, या तर गोष्टी काही नाकारता येत नाहीत ना. मी माझ्या मैत्रिणीला बोलले, चाकणकरबाई त्यांच्या मित्राला बोलल्या, चाकणकरबाईंचा नवरा त्यांच्या मैत्रिणीला बोलला, चाकणकरबाईंच्या नवऱ्याच्या मैत्रिणीने आक्षेप घेतला नाही किंवा चाकणकरबाईंच्या मित्राने आक्षेप घेतला नाही. आक्षेप कुणीच घेतला नाही. मग पोलीस केस करणार तुम्ही? बरं, ही सगळी ते आक्षेपार्ह आहे की नाही हे आज कसं काय कळलं? तुम्ही त्याचा मोबाईल हस्तगत केला, तुम्ही त्याच्या मोबाईलमध्ये प्लांट केलं नाही, कशावरून? याची काय खात्री द्यायची की त्याच्या मोबाईलमध्ये तुम्ही काही प्लांट केलं नाही? खात्री कशी द्यायची? त्याचा पुरावा काय? चाकणकरबाई हे कसं सिद्ध करणार? चाकणकरबाई की हा सगळं हे काही जे चॅट आहे ते चॅट खूप ऑर्गॅनिक आहे, त्याच्यामध्ये कुठेही काही आर्टिक्युलेट केलेलं नाहीये, काहीही कुठल्याही पद्धतीची छेडछाड कट पेस्ट एडिट काही केलेलं नाही. काय गॅरंटी आहे? म्हणजे स्वाभाविकच तुम्ही म्हणता त्याप्रमाणे दुसऱ्या बाजूने देखील याबाबतचे प्रश्न उपस्थित होऊ शकतात. सुषमाताई, धन्यवाद आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल. आणि यानंतर वळूया पुढच्या बातमीकडे. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीत आहेत, पण देशाच्या राजधानीतही चर्चा सुरू आहे ठाकरे बंधूंच्या युतीची.